बहुत अच्छा एटमॉस्फेयर है, एम्बियंस अच्छा है, सारे स्टाफ बहुत हेल्पफुल है, स्वीट है, एंड ऑफ कोर्स द मेन थिंग द खाना विच इज वेरी टेस्टी। पसंद है आपको? इडली एंड वड़ा द बेस्ट लाइक आई हैव एवर ईटन कहीं भी। हाँ, ग्रेट। हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनाच आर्ट अँड ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। तर आत्ता मी आलेली आहे बाणेर इथल्या अप साऊथ या रेस्टॉरंटमध्ये। मी ऐकलं होतं की खूप सुंदर असं साऊथ इंडियन फूड मिळतं, तर म्हणलं चला आज आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला पण सांगूयात की कशा पद्धतीचं इथे साऊथ इंडियन फूड आहे आणि काय स्पेशल इथल्या गोष्टी आहेत। तर चला। तर ॲम्बियन्स खतरनाक आहे, ॲम्बियन्स बघा तुम्ही, ओव्हरऑल खूप छान अशी ग्रीनरी आहे, खूप सुंदर असा ॲम्बियन्स इथला बनवलेला आहे। तुम्ही इथे येऊन बघा, मस्त असं झाड आहे बघा, खूप छान। इथे फोटो काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला बघा हे दिलेलं आहे, म्हणजे साऊथचे जे कथकली असते, तर कथकली म्हणजे तुम्ही इथं कथकलीच्या इथे येऊन तुम्ही असे फोटो या टाईपमध्ये फोटोसुद्धा काढू शकता। म्हणजे तुम्ही कपल सोबत आलेला असाल तर तुम्ही कपल फोटोसुद्धा काढू शकता। शिवाय अशा पद्धतीने हे फोटोजेनिक खूप आहे। तुम्ही ओव्हरऑल ॲम्बियन्स बघा, तुम्हाला समजून जाईल। आणि विशेष म्हणजे तुम्ही यांचं किचन मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही किचन बघताल तर किचन पूर्ण ओपन किचन आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता ओपन किचन असल्यामुळे हायजीनच्या बाबतीत, बाकी स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला कसलीही चिंता नाही आहे, कारण तुम्हाला दिसतंय समोर आपलं फूड आपल्या समोर बनणार आहे। त्यामुळे हायजीन कशा पद्धतीने स्वच्छता राखली जाते हे सुद्धा तुम्हाला सगळं इथं पाहायला मिळणार आहे। सकाळी सकाळी गेलो होतो, त्यांनी गेल्या गेल्या मस्त अशी फिल्टर कॉफी दिली आणि वा, इकडे या तुम्हाला दाखवते बघा, मस्त असा फेस आलेला आहे। अशीच ही कॉफी फेस आणून प्यायची असते, मस्त अशी चस्का मारून। तर मस्त फेस आला होता आणि एक चस्का घेतला, आ हा हा, इथंच मन जिंकलं। वा, काय मस्त असं वातावरण आहे बघा, आणि त्यांचं ॲम्बियन्स आई ग खतरनाक होतं। त्यानंतर सकाळचं प्रसन्न वातावरण आणि जो घमघमाट सुटला होता तोंडाला पाणी आणणारा, आ हा हा हा, सुंदर बघा। ओपन किचन असल्यामुळे सगळीकडे असा घमघमाट तुपाचा, त्या डोशाचा, इडलीचा, आई आणि या सुगंधामुळेच मला मोह आवरला नाही आणि मी किचनमध्ये गेले। तो मस्त बघा त्याच्यावर घी टाकायचं चाललं होतं, किती छान पद्धतीने ते घी स्प्रेड करत होते। मग मी त्यांना विचारलं हे बटर आहे का घी, तर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रॉपर इथे घी यूज करतो, बटर कुठेही ते यूज करत नाहीत। त्याशिवाय ज्या चटण्या आहेत तुम्ही बघा, टोमॅटोची असू देत, त्यानंतर बटाट्याची भाजी असू देत, किंवा आपल्या कोकोनट चटणी, खोबऱ्याची चटणी असू देत, ते कुठल्याही पद्धतीने चटण्यांमध्ये पाणी यूज करत नाही क्वांटिटी वाढवण्यासाठी। छान अशा थिकच त्यांच्या चटण्या असतात, घट्टपणा असतो त्यांच्या चटणीला आणि अजिबात त्याच्यात पाण्याचा म्हणजे अंश नसतो। म्हणजेच इथं क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व दिलं जातं। तर बघा, एक साईडला मैसूर मसाला डोसाची ऑर्डर कंप्लीट होत होती आणि एका साईडला मसाला डोसाची ऑर्डर कंप्लीट होत होती। मग मंडळी, सुटतंय ना तोंडाला पाणी, तर सुटलंच पाहिजे आणि लवकरात लवकर या तुम्ही रेस्टॉरंटला व्हिजिट करा। खूप सुंदर असं तुम्हाला इथे फूड मिळणार आहे। प्रेझेंटेशन दिसतानाच बघा ते किती छान दिसतं। आता इथे काही कस्टमर आले होते, आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊयात की कसं फूड आहे, काय पद्धतीने। हॅलो मॅम, फर्स्ट टाइम आलो आहे। कसं वाटलं? मस्त। काय तुम्ही ट्राय केलं? मसाला डोसा। मसाला डोसा, येस ऑथेंटिक टेस्ट। येस, ऑथेंटिक टेस्ट आहे। अच्छा, मग नेक्स्ट टाइम परत इथेच येणार साऊथ इंडियन फूड खायला की हां, आम्हाला नियरेस्ट पण आहे। तुम्ही कुठे राहता? इथे जवळ? इथे जवळच राहतो, बालेवाडीमध्ये। इथे काही बघा फ्रेंड्स बसले आहेत फूड खाण्यासाठी। आय गेस त्यांचं झालं हे खाऊन, आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊयात की त्यांना इथलं फूड कसं वाटलं आणि ते इथं रेग्युलर येतात की आज फर्स्ट टाइम आले आहेत। तर नमस्कार। नमस्ते। तर कसं वाटलं फूड? अच्छा आहे। अच्छा, काय खाल्लं तुम्ही, काय ट्राय केलं? आम्ही इडली खातो। इडली खाल्ली, डोसा खातो। रेग्युलर येता का फर्स्ट टाइम आले? रेग्युलर आता रेग्युलर येतो। म्हणजे वीकेंडला येता का कधी? नाही, साऊथ इंडियन फूड खावंसं वाटलं की इथे येता? गाडी बरोबर नाही, इधर आहे खातो। अच्छा, म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक टेस्ट आहे। तुम्ही कुठले आहात? आम्ही आंध्र प्रदेश। तुम्ही आंध्र प्रदेश? तुम्ही राहता इथे का? इथंच राहतो ना, महाराष्ट्रात, पुण्यात राहतो। इथेच राहता, मग तुम्हाला प्रॉपर तिकडची टेस्ट इथे मिळते? मिळते ना। अच्छा,
तर बघा हे स्वतः आंध्र प्रदेशचे आहेत, पण ते बॉर्न अँड बॉट म्हणतो ना आपण, पुण्यात आहेत. मग ते तिकडची टेस्ट त्यांना प्रॉपर इथे मिळते, त्यामुळे ते इथे आज आलेले होते. आज तुम्ही काय खाल्लं? इडली खाल्ली का? पीजी चालवतो. आज काय खाल्लं तुम्ही? इडली खाल्ली, डोसा खाल्ला, म्हणजे सगळं तुम्ही इथलं ट्राय केलेलं आहे. ग्रेट. तर तुम्हाला सगळ्यांना इथलं फूड आवडतं. आता इथे अजून काही कस्टमर आहेत, त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊ. हॅलो. सो मला रिव्ह्यू हवं होतं. तर तुम्ही इथे रेग्युलर येता तुम्ही इथे? कैन आई स्पीक इन हिंदी? ओह सॉरी, यस यू कैन. आप यहाँ पे रेगुलर आते हो? हाँ, कभी कभार तो आते हैं क्योंकि हम रहते पास में हैं. अच्छा, तो कैसा लगता है यहाँ का फूड? काफ़ी अच्छा लग रहा है, बहुत अच्छा एटमॉस्फेयर है, एम्बियंस अच्छा है, सारे स्टाफ बहुत हेल्पफुल है, स्वीट है, एंड ऑफ कोर्स द मेन थिंग द खाना विच इज़ वेरी टेस्टी. हाँ, प्रॉपर ऑथेंटिक मिलता है यहाँ पे? हाँ, ऑथेंटिक मिलता है. आपको ज़्यादा क्या पसंद है यहाँ पे? मुझे यहाँ पे नॉन ऑथेंटिक ज़्यादा पसंद है, इसको ज़्यादा ऑथेंटिक पसंद है. अच्छा. तो यहाँ की ऐसे पाव भाजी छोले भटूरे जो नॉन ऑथेंटिक वाले हैं वो मुझे बहुत पसंद है. वो भी अच्छे मिलते हैं यहाँ पे? हाँ, वो भी अच्छे मिलते हैं, एंड शी कैन टेल अबाउट ऑथेंटिक पार्ट अरे क्योंकि शी इज़ रेगुलर फॉर दैट. हाँ क्या? अच्छा, क्या पसंद है आपको यहाँ का? इडली एंड वड़ा द बेस्ट लाइक आई हैव एवर ईटन कहीं भी. हाँ, ब्रेकफास्ट के लिए या लंच में भी हम जब आते हैं तब वही खाते हैं. अच्छा, थैंक यू. The good thing is कि these are in reasonable prices. हाँ, प्राइजेस मैंने भी देखे एक्चुअली 150 के अबाउ कुछ भी नहीं है. So yeah, that is also a perk. Prices also reasonable and the food is also best, right? Yes. Great. Thank you. सो फायनली म्हणजे त्यांचं फूड आलेलं आहे, त्याच्यामध्ये साऊथ इंडियन पण आहे, म्हणजे ऑथेंटिक पण आहे आणि नॉन ऑथेंटिक पण आहे. मी ऐकलं इथे ऑथेंटिक पण बेस्ट आहे आणि नॉन ऑथेंटिक पण तेवढंच बेस्ट इथे फूड मिळतं. सो आम्ही इथे बघा ऑनियन उत्तापा मागवलेला आहे, मस्त अशी इथे टोमॅटोची चटणी त्यांची दिलेली आहे. त्यानंतर इथे आपली खोबऱ्याची चटणी दिलेली आहे, हे मस्त असं सांबार दिलेलं आहे. त्यानंतर इकडे बघा पुरी भाजी दिली आहे आणि पुऱ्या बघा भरपूर वेळ झाला आहे पुरीला करून, पण स्टील ती पुरी बघा थंड आहे तरी पण एकदम छान टम्म अशी फुगलेली आहे. इथं रायता दिलेला आहे. त्यानंतर ही बटाट्याची भाजी, आलूची करी आहे, लोणचं आहे, सलाड दिलेला आहे मस्त. त्यानंतर इथं त्यांची स्पेशल आंध्राची पॉडी इडली आहे, सांबर, त्यानंतर ही आपली खोबऱ्याची चटणी आहे आणि ही टोमॅटोची चटणी आहे. आणि इथं त्यांचा स्पेशल मैसूर मसाला डोसा आहे बघा, खूप सुंदर असं त्याचं स्टफिंग केलेलं आहे, किती छान दिसतोय, किती छान स्टफ केलेलं आहे पूर्ण असं. आणि त्यानंतर हे मस्त असं इथे गाजर त्यांनी असं किसून टाकलेलं आहे, वा. त्यानंतर सांबर, त्यानंतर ही चटणी आपली खोबऱ्याची आणि मस्त अशी टोमॅटोची चटणी. सो आता बघू, मी टेस्ट करून प्रत्येक गोष्ट बघणार आहे की कशी लागते. जेन्युइनच रिव्ह्यू देईन, जे मला आवडेल ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल. सो मी पहिला ऑनियन उत्तापा मी ट्राय करते आहे सांबरसोबत. लिटरली सांगू, थंड झालं आहे हे, पण इतका छान असा त्याचा कुरकुरीतपणा आणि सॉफ्टनेस दोन्ही कंबाईन झालेला आहे. म्हणजे एक लेअर त्याचा कुरकुरीत लागतोय, एक लेअर त्याचा सॉफ्ट लागतोय आणि टेस्ट अतिशय उत्तम, खूप सुंदर टेस्ट लागते. मस्त अशी खोबऱ्याची चटणी मी कुठेच नाही खाल्ली, एवढी छान खोबऱ्याच्या चटणीला पण टेस्ट आहे. आता नॉन ऑथेंटिक म्हणजे आपली पुरी भाजी खाऊन बघूयात. मस्त आहे, ग्रेव्ही पण अशी छान थिक ग्रेव्ही आहे, ज्यांना थिक ग्रेव्ही आवडते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. खूप छान आहे, अजिबात स्पायसी नाही आहे, एकदम म्हणजे माइल्ड अशी टेस्ट आहे. म्हणजे माइल्ड त्याचा ते म्हणतो ना आपण स्पायसीनेस असतो ना, तो एकदम माइल्ड आहे, अजिबात तिखट असं अशा पद्धतीने नाही आहे. खूप मसाला, खूप तेल, म्हणजे आपल्याकडे साधारण पुरी भाजी असेल तर भाजीवर खूप तर्री असते, असं लाल लाल दिसत असतं, अजिबात त्या प्रकारे नाही आहे. तर्री नाही आहे खूप सारी, खूप असा मसाल्याचा फ्लेवर नाही आहे, एकदम माइल्ड टेस्ट आहे पण खूप छान आहे. त्यानंतर आंध्राची त्यांची ही पॉडी इडली, मी हाताने तोडून बघते, इडलीची सॉफ्टनेस कळेल आपल्याला. सो एकदम सॉफ्ट तुटलेली इडली. वरचं जे मसाल्याचं कोटिंग आहे ना खूप सुंदर आहे, कशाचं आहे माहिती नाही आहे पण अगदी भारी टेस्ट आहे, मी भारीच बोलेन.
कारण शब्द नाहीत, एवढं छान हे कोटिंग आहे. कशाचं आहे ते सुद्धा कळत नाही आहे, पण खूप सुंदर अशी टेस्ट आहे. रवाळ लागते अशी, तोंडात गेली ना असा तो रवाळ एक फ्लेवर असतो ना इडलीचा. प्रॉपर ही यांची तांदळाची इडली आहे, पण तो रवाळ म्हणजे तो सॉफ्टनेस खूप छान आहे इडलीला. आणि ते त्याचा घीचा फ्लेवर. देन मैसूर मसाला डोसा, टोमॅटोच्या चटणीसोबत ट्राय करते मी. वा यार, म्हणजे कशालाच नावं ठेवायला जागा नाही आहे. खूप सुंदर अशी टेस्ट आहे. प्रॉपर ऑथेंटिक म्हणतो ना, खरंच प्रॉपर ऑथेंटिक टेस्टच तुम्हाला इथे मिळणार आहे. वा, खूप सुंदर टेस्ट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचे डिटेल्स देणार आहेत. यांच्या अजूनही 2 ब्रांचेस आहेत. तुम्ही नक्की एकदा तरी साऊथ इंडियन फूड खाण्यासाठी इथे व्हिजिट करा. आणि एवढी उत्तम टेस्ट आहे, म्हणजे चटण्या म्हणू नका, 2 प्रकारच्या चटण्या आहेत. सांबर, त्यानंतर तुम्हाला साऊथ इंडियन फूड आवडत नसेल तर इथं नॉन ऑथेंटिक म्हणजे पावभाजी, पुरी भाजी, शिरा अशा प्रकारचे सुद्धा इथे पदार्थ आहेत. आणि ते पण तेवढेच उत्तम चवीचे. आणि किचन ओपन असल्यामुळे तुम्हाला तिथे प्रत्यक्ष बघता येणार आहे की ते कशा पद्धतीने बनवतात, हायजीन मेंटेन करून, टेस्ट पण तेवढीच बेस्ट देऊन. शिवाय प्राइजेससुद्धा इथल्या बजेटमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला हवं असं बेस्ट टेस्ट देणारं फूड इथे तुम्हाला मिळणार आहे. तर तुमच्यासाठी मी सगळे एक एक बाईट घेऊन तुम्हाला रिव्ह्यू दिलेले आहेत. आता मी मस्त हे सगळं संपवणार आहे, कारण उत्तम टेस्ट आहे. प्रत्येक फ्लेवर हा वेगवेगळा आहे. तर चला भेटूया थोड्या वेळाने, तोपर्यंत मी हे सगळं फिनिश करते. तर फायनली म्हटल्याप्रमाणे सगळं फिनिश करून मी तुम्हाला भेटते. लास्टची माझी एक इडली राहिली आहे, ती पण खाते आणि मग मी सांगेलच तुम्हाला. बघा, एवढी सुंदर टेस्ट होती. प्रत्येक टेस्ट वेगळी असल्यामुळं सगळं फिनिश झालेलं आहे. मस्त अशी टेस्ट आहे. नक्की तुम्ही अप साऊथला व्हिजिट करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. जरा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू. हळूहळू क्राऊड वाढत होता बघा. सकाळी 7 ते रात्री 11 असं यांचा टाईम आहे. तुम्हाला गुगल मॅप थ्रूसुद्धा इथे येता येणार आहे. पार्किंगसुद्धा बघा भरपूर आहे. इथे 2 व्हीलर पार्क होतात सगळ्या, आणि रेस्टॉरंटच्या समोर इथे 4 व्हीलर पार्किंगसाठी त्यांनी जागा ठेवलेली आहे. जे बाकड रोडचं ऑर्चिड हॉटेल आहे त्याच्यापासून एकदम 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे. ऑर्चिड हॉटेलपासून जो पुढचा लेफ्ट आहे ब्रिज खालून, तिथून तुम्हाला लेफ्ट घेऊन सरळ यायचं आहे. रोडलाच अप साऊथचा बोर्ड आहे, तिथून फक्त तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावर आतमध्ये यायचं आहे. गुगल मॅप सुद्धा तुम्हाला हेल्प करणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पार्किंगची व्यवस्थित सोय आहे. पेट फ्रेंडली रेस्टॉरंट आहे, पेट्स घेऊन येऊ शकता. फोटोजेनिक आहे. तुम्ही इथे पार्टीजसुद्धा अरेंज करू शकता, बर्थडे पार्टीज किंवा दुसऱ्या. फूड बेस्ट आहे आणि विशेष म्हणजे फूड सगळं पॉकेट फ्रेंडली आहे. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा, असंच हेल्दी खा. थँक्यू.